तर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे एकदम परफेक्ट स्टाईलमध्ये चौराफळीची रेसिपी. ती पण खूप क्विक बनते व खूप कमी खर्चात बनते व खूप जास्त बनते. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर ना एखादं बाऊल घ्यायचं, त्यात ना आपण फूड कलर घ्यायचा, तो ना केसरी कलर जो असतो ना शेवचा कलर तो घ्यायचा व तो बाऊलमध्ये टाकायचा. त्यानंतर ना त्यात मीठ टाकायचं व पाणी टाकायचं. पाणी थोडं कमीच टाकायचं बरं का, जेणेकरून आपलं जो मैदा आहे ना तो असं पातळ नको व्हायला. त्यानंतर ते मिक्स करा. आपण पाण्यात काय टाकलं, कलर, त्यानंतर मीठ, त्यानंतर तेल टाकायचं व ते मिक्स करून ना त्यात मैदा टाकायचा व त्याचं आहे ना पीठ मळून घ्यायचं. पीठ असं मळायचं की जे जास्त सॉफ्ट पण नको असायला आणि जास्त कडक पण नको असायला, एकदम मीडियम क्वालिटीमध्ये असायला पाहिजे नाही. तर पीठ मळून झालं ना सगळं छान प्रकारे, त्यात तेल टाकून परत एकदा आहे ना छान मळून घ्या व एखादी पॉलिथिन म्हणजेच कॅरी बॅग असते ना, त्यात 5-7 मिनटं जरी ठेवलं तरी चालेल. जास्त मिनटं नाही ठेवावं लागत. त्यानंतर त्याचा मसाला बनवूयात आपण. त्यासाठी ना जे काळं मीठ असतं ना, ब्लॅक सॉल्ट, ते घ्यायचं व त्यात चटणी टाकायची व ते मिक्स करून घ्यायचं. तर हा आपला मसाला रेडी आहे. त्यानंतर आपलं 5-7 मिनटं झालं आहे, तो आपलं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं, परत एकदा मळून घ्यायचं. त्याच्यानंतर ना त्याची एक गोळा घ्यायचा व ताट घ्यायचा. ताटाला खूप जास्त तेल लावायचं. आपलं जे लाटणं असतं ना त्याला पण खूप तेल लावा व ती छान असं ना बारीकशी लाटून घ्यायची. जास्त जाड नाही लाटायची बरं का. मग झाली ना ती लाटून, तर लाटून झाली आपली. तर जो चाकू आहे ना तो उलटा पकडायचा. त्यानंतर त्याला आहे ना एक अशा मी जशा रेषा ओढल्या आहे ना तशा त्याला कट करून घ्यायचं. ते कट करून झालं ना, आपण तेल गरम करायला ठेवलं होतं एका साईडला, तेल गरम झालं आहे. त्यानंतर ताटवरनं काढताना ना एकदम फास्टली काढायचं. स्लो काढशाल ना तर ते तुटेल. काढायच्या वेळेस ना एकदम फास्टली काढायचं आणि तेलात टाकायचं पटकन. आणि जास्त जाळायचं नाही बरं का, लगेच ते परतवून द्यायचं. परतवून झालं ना पटकन काढून घ्यायचं. आपली ही चौराफळी रेडी आहे. त्यानंतर ते काढलं ना त्यात लगे मसाला टाकायचा, जेणेकरून तो आपलं तेल त्याच्यात असतं ना तर ते मसाला त्याला छान चिटकून जातो, ते निघत नाही. ते कोरडं असलं ना मसाला वरच्यावर असतो. त्यानंतर परत अशा प्रकारे सगळ्या चौराफळी ना छान तळून घ्यायच्या व त्यात लगे मसाला टाकायचा तळून झाली का. तर अशा प्रकारे आपण सगळ्या चौराफळी तळून झाल्या आहेत. त्याच्यानंतर त्याचे आपण करूयात पुढे काय करायचं. त्यानंतर एक चौराफळी घ्यायची. मसाला जास्त नाही टाकायचा, ते खूप खारट होऊन जातं. त्यात ना वरतून खूप सारा कांदा टाकायचा, म्हणजे बारीक चिरून. त्यानंतर त्यात कोथिंबीर टाका. त्यानंतर लिंबूचा रस टाका व ना बारीक शेव टाकायची. तर रेडी आपली एकदम परफेक्ट स्टाईल म्हणजे चौराफळीची रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करा.